समर्पिता भाग 5. पूर्वपरिचित वाकडे कुटुंबातील एक सदस्य होऊन सौ सरलाताई मोठ्या आनंदात पुण्याला आल्या. जे इप्सित होतं ते बाळासाहेबांचं निकट सान्निध्य लाभल्यानं त्या हरखून गेल्या होत्या. त्यांची आराधना सफल झाली होती. अत्यंत आवडता बालमित्र प्राणप्रिय पतिराजांच्या भूमिकेत त्यांच्या जीवनात प्रविष्ट झाला होता. त्यांना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटावा अशी घटना घडली होती. त्या सौख्याच्या राशीवर आरूढ झालेल्या होत्या. शिवशक्तीच्या खेळाला रंग चढू लागला होता. बाळासाहेबांची गृहलक्ष्मी म्हणून सौ सरलाताईंनी ज्या घरात प्रवेश केला ते 2 खोल्यांचं छोटंसं निवासस्थान होतं. पुण्याला सोमवार पेठेत ती वास्तू होती. मोठ्या आणि अत्यंत संपन्न घरातील सरदार कन्या अगदी सहजतेनं या छोट्या घरात वावरू लागल्या. प्राप्त परिस्थितीचा समाधानानं स्वीकार हे सौ सरलाताईंच्या जीवनविषयक वृत्तीचं सूत्र होतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची अडचण किंवा त्रास त्यांना वाटलाच नाही. इथं जे होतं ते आंतरिक प्रेमभावानं समृद्ध होऊन गेलेलं होतं. त्यापुढं तिकडच्या समृद्धीचा आठव होण्याची सुतराम शक्यता नव्हती. दोघांचं भावजीवन परस्पर प्रेम, सामंजस्य, विश्वास आणि निष्ठा यांच्या प्रकाशानं झगमगत होतं. सौ सरलाताई आनंदात होत्या. सोमवार पेठेतील घर अनेक दृष्टींनी गैरसोयीचं होतं. एक दिवस बाळासाहेब घर शोधण्यासाठी बाहेर पडले आणि सदाशिव पेठेतील भागेश्वर निवासातील 2 प्रशस्त खोल्यांची जागा पक्की करूनच परत आले. बिऱ्हाड तिकडं हल्लं. नव्या जागेत संसार सुरू झाला. सौ सरलाताईंना वाकडे कुटुंब लहानपणापासूनच परिचित असल्यानं त्यांना वेगळं असं काही वाटलंच नाही. सासरी आलो आहोत म्हणून अवघड कधी झालंच नाही. त्या सहज रुळल्या आणि प्रापंचिक जबाबदारी त्यांनी लीलया पेलली. यथाकाळ संसार फुलला. सुधा, अनिल, सुरेखा आणि प्रतिभा अशा अपत्यांनी संसार वेल फळली. अनिलच्या पाठीवर झालेला आणखी एक मुलगा काळानं हिरावून नेला. देवी आणि डांग्या खोकला हे जबरदस्त रोग पाठोपाठ झाले. ते त्या 1.5 वर्षाच्या चिमण्या जीवाला सोसलं नाही आणि खोकता खोकता हृदय बंद पडून तो निघून गेला. हे मर्माघाती दुःख सौ सरलाताईंनी शांतपणे निमूटपणे गिळलं. त्यासाठी बाळासाहेबांचं अबोलतं प्रेम हाच त्यांच्या मनाला मोठा आधार होता. या सर्व काळात बाळासाहेबांची पारमार्थिक साधना भराला आलेली होती. आपली कर्तव्य कर्म नेटकी आणि चोख करीत असतानाही त्या काळात ते अत्यंत अलिप्तपणे वावरत असत. काही वेळा खूप व्याकुळ होत असत. अशा वेळी सौ सरलाताई अति हळुवारपणे त्यांना जपत असत. जी करुणाष्टक म्हणताना अश्रुधारांनी त्यांचं उपर्ण चिंब भिजून जात असे त्यातल्या शब्दांचा अनुभव ते घेत आहेत याची सौ सरलाताईंना जाणीव असे. त्यामुळे त्यांना कोणतीही प्रापंचिक तोशीस पडू नये यासाठी त्या झटत असतच, पण त्यांच्या व्यवसायात देखील मदत करीत असत. मुलांच्या लालन पालनाची जबाबदारी सौ सरलाताईंनी सर्वस्वी आपल्या अंगावर घेतली. बाळासाहेबांना नीटनेटकेपणा आणि शिस्त लागत असे. पसारा चालतच नसे. सहसा पसारा पडूच नये अशी दक्षता त्या घेतच असत. तथापि 4 मुलांच्या घरात केव्हा तरी पसारा राहिलाच तर ते काही बोलत नसत. स्वतः आवरून ठेवीत असत. तुम्हाला आवरायला वेळ नाही तर मी आवरतो असं त्यांचं तंत्र असे. नेटकेपणाबद्दल स्वतःच्या वर्तनानं ते मुलांपुढे आदर्श घालून देत असत. मुलांना दादा काय म्हणतील याची कायम धास्ती वाटायची. ते कधी रागवत नसत. तथापि त्यांना काय आवडेल याचा आधीच अंदाज घेऊन मुलं वागायची. त्यांच्याविषयी खूपच आदर बाळगून असायची. त्यामुळे घरात आरडाओरडा, अपशब्द, मारहाण असल्या गोष्टींना थाराच नव्हता. वडिलांच्या प्रेमळ धाकात आणि आईच्या वात्सल्याच्या उभेत मुलं हळूहळू मोठी झाली. 8वी 9वी पर्यंत मुलांचा अभ्यास सौ सरलाताई करून घेत असत. पुढे ज्याचा त्याने अभ्यास केला. मुलांना जे आवडेल ते ती शिकली. तथापि कोणता शिक्षणक्रम स्वीकारायचा याबाबत त्यांनी दादांचा सल्ला विचारला आणि मानला. बापूसाहेबांनी तर परीक्षेत नवा उच्चांक प्रस्थापित करून तुळपुळे गोल्ड मेडल मिळवलं. सगळ्याच मुलांचा अभ्यास उत्तमच होता. जी आवक होती त्यात अत्यंत काटकसरीनं
दक्षतेनं सौ सरलाताई संसार चालवित होत्या. त्यावेळी टिळक रस्त्याला एकच खेळण्याचं दुकान होतं. त्या दुकानावरून कधी मुलांना घेऊन जाण्याचा प्रसंग आलाच तर मुलांचं त्या दुकानाकडे लक्ष जाऊन महागड्या खेळण्यासाठी हट्ट करून त्यांनी रडू नये म्हणून त्या दुसरीकडं त्यांचं लक्ष गुंतवीत असे आणि हट्टाची शक्यताच टाळीत असे. मुलं देखील अतिशय सात्विक प्रवृत्तीची असल्यानं फार त्रास कधी झालाच नाही. त्यावेळी त्यांचा दिनक्रम अतिशय धावपळीचा असे. प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेला झाली पाहिजे असा बाळासाहेबांचा कटाक्ष होता. म्हणून त्यांची वेळ साधण्यासाठी त्यांना तत्पर राहावं लागेल. त्यांचं सकाळचं अनेक उरकेपर्यंत सौ सरलाताई गरम फुलक्यांची तयारी ठेवत. ते न्याहारी करून दुकानात गेले की मग मुलांना हवं नको पाहायचं, त्यांचा अभ्यास गृहपाठ व्यवस्थित झाला की नाही यात लक्ष घालायचं. त्याचबरोबर त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करायचा. शाळा कॉलेजच्या वेळेनुसार मुलं जेवून जात. सौ सरलाताई प्रत्येकाला गरम पोळ्या करून घाली. त्यांनी कधीही कुणाला थंड पोळी घातली नाही. त्यांचा साराच स्वयंपाक आजही अप्रतिम चविष्ट असतो. मुलं शाळेत गेली की त्या हिशोबाची कामं करायला दुकानात जात. बँकेची कामं त्या पाहत. उधारीच्या वसुलीलाही जात. सारे आर्थिक व्यवहार बाळासाहेब त्यांना समजावून सांगत असत. काय करायला हवं याचा विचार विनिमय करून निर्णय घेत. ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल अशी सौ सरलाताईंची श्रद्धा होती. अर्थात तिला अनुभवाचा भक्कम आधार होता. त्यामुळे आर्थिक बाबींवरून गैरसमज होण्याला किंवा ताणतणाव उत्पन्न होण्याला वावच नव्हता. एकदा तशीच आर्थिक अडचण उत्पन्न झाली तेव्हा सौ सरलाताईंनी आपले दागिने बाळासाहेबांच्या स्वाधीन केले. अर्थात पुढे ती अडचण दूर झाल्यावर त्यांनी सारे दागिने परत घडवून सौ सरलाताईंना घातले. पण त्यांनी वेळ सांभाळली हे महत्त्वाचं होतं. सौ सरलाताईंचा स्वभाव जात्याच शांत आणि अबोल होता. एका मागोमाग एक कामं करताना त्या सदा हसतमुख प्रसन्न असत. दमले, त्रासले, वैतागले हे शब्दच त्यांच्या कोशात नव्हते. मुलींनी आपण होऊन मदत केली तर ठीकच, पण त्यांनी कधी त्याची अपेक्षा केली नाही. सौ सुशीलाताईंचं बिऱ्हाड भागेश्वर निवासात तळमजल्यावर होतं. त्या नोकरी करत असल्यानं सासूबाई त्यांच्याकडेच असत. दुपारी जावयांचं जेवण झाल्यावर त्या वर येत असत. याही गोष्टींचं सौ सरलाताईंना कधी वैषम्य वाटलं नाही. त्यांची अडचण आहे तेव्हा सासूबाई तिकडे जातात हे योग्यच आहे असाच त्यांचा भाव होता. असाच जीवन प्रवाह आनंदात वाहत असताना एकदा दुकानात चोरी झाली. पुढची 9 कुलपं तशीच ठेवून चोरट्यांनी मागच्या बाजूनं दुकानात प्रवेश केला आणि 5-6 हजार रुपयांचा माल लांबवला. पोलिसात रीतसर तक्रारही नोंदवली आणि या निमित्तानं दुकानाची राखण करण्यासाठी बाळासाहेब रोज दुकानात झोपायला जाऊ लागले. कुटुंबाची जबाबदारी अक्षरशः दिवस रात्र सौ सरलाताईंच्या अंगावर पडली आणि तीही त्यांनी आनंदानं स्वीकारली. दुकानात पहाटे 3 वाजता उठून ते ध्यानाला बसत असत. त्यांची ध्यानसाधना जशी जशी वाढत होती तशी अधिकाधिक अंतर्मुखता त्यांना येत होती. त्यामुळे गप्पा गोष्टी, रेडिओ, वर्तमानपत्र अशा गोष्टी केव्हाच बंद झाल्या होत्या. दुकानाच्या निमित्तानं नात्यातील लग्नमुंजीसारख्या कार्यांना जाणं किंवा अन्य समारंभांना जाणं अशा गोष्टी बाळासाहेबांनी जवळपास वर्जच केल्या होत्या. व्यावहारिक जीवनाची ही बाजू देखील सौ सरलाताईंनी मोठ्या चातुर्यानं सांभाळली. नातेवाईक आणि शेजारी पाजारी माणसं यांच्याबरोबर हितसंबंध राखले. त्यांच्या स्वभावातील नैसर्गिक सौजन्यानं ते सहजच जमून गेलं होतं. त्यांच्या वागण्याला कृत्रिमपणाचा स्पर्शही नव्हता. संसाराची 15 वर्ष उलटल्यानंतर व्रतस्थ राहण्याचा निर्णय देखील त्यांनी अतिशय आनंदानं अंमलात आणला. त्याबाबत त्या म्हणतात, ते अवघड नव्हतं, कारण मुळातच प्रेम वैषयिक आकर्षणातून उत्पन्न झालेलं नव्हतं. त्यांच्या गुणांचंच आकर्षण होतं. ते तसंच होतं आणि आजही आहे. असा सहज निवृत्तीचा स्वीकार त्यांच्या अलौकिक व्यक्तित्वाची खूणच आहे.